नमस्कार मंडळी, आज बनवणार आहोत आपण मोकळा सुटसुटीत असा चिकन पुलाव. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. चिकन पुलाव बनवण्यासाठी मी इथं अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. 2 कांदे उभे चिरून घेतलेत. थोडे खडे मसाले घेतले, त्यामध्ये घेतले 6 शहाजिरं, मोठी वेलची, दालचिनी, 2 हिरव्या वेलच्या, 4 ते 5 लवंग, 5 ते 7 काळी मिरी आणि 1 चक्रफूल. कढई गरम झालेले, कढईमध्ये तेल घालून घेऊ. तेल गरम झाले, त्याच्यामध्ये आपण 2 तेजपान घालू. त्याचबरोबर सर्व खडे मसाले याच्यामध्ये घालू. याच्यामध्ये आपण चिरलेला कांदा घालून घेऊ. कांदा चांगला परतून घ्या. कांदा परतून झाला तर 1 टोमॅटो घालून घेऊ. टोमॅटो चांगलं परतून घेऊया. 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, त्याचबरोबर 4 हिरव्या मिरच्या घेतल्या. अद्रक लसूणचा कच्चा वास जास्त आपण याला परतून घेऊया. कांदा टोमॅटो चांगलं परतून झाला तर आपण याच्यामध्ये चिकन घालून घेऊ. चिकनही आपल्याला 2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं. चिकनचा हलकासा कलर चेंज झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण सुके मसाले घालणार आहोत. तर इथं घेतलं मी चवीनुसार मीठ, गरम मसाला पावडर, धना पावडर, जिरा पावडर, चिकन मसाला आणि लाल मिरची पावडर. आपण हे घालून घेऊ. त्याचबरोबर 1 वाटी दही घालायचं. हे पण आपण आता चांगलं मिक्स करून घेऊ. आता घालायचे आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं. ते आपण मिक्स करून घेऊ. कढईवरती झाकण ठेवून आपण 10 मिनटं चिकन मिडियम गॅसवरती शिजवून घेणार आहोत. चिकन शिजतं त्याला 10 मिनटं झालेले आहेत. आपण झाकण खोलून घेऊ. मिक्स करून घेऊया. बघू शकता इथं 40 ते 50% आपलं चिकन शिजलेलं आहे. तर मी 2 वाटी कोलम तांदूळ घेतला आहे. तर या वाटीनं तांदूळ मोजून घेतलेला आहे. आणि हा कोलम तांदूळ ह्याला आपण स्वच्छ धुवून घेऊया. ह्याच वाटीनं मी इथं 4 वाट्या पाणी घेतलेलं आहे. तर कोलम तांदूळ असल्यामुळे आपण ह्याला डबल पाणी घालणार आहोत. कोलम तांदळाला पाणी जास्त लागतं. तर हे पाणी मी आता चिकनमध्ये घालून घेते. चिकनमध्ये मी पूर्ण पाणी घालून घेतलं आहे. आता आपण ह्याला 1 उकळी काढून घेऊया आणि एकदा चेक करू की ह्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण बरोबर आहे किंवा कमी जास्त आहे का. छान अशी 1 उकळी आली. आता आपण मीठ चेक करूया. थोडंसं मीठ कमी वाटतं, मग मी मीठ थोडं घालून घेते. 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून ठेवलं आहे बघा तांदूळ. धुवून ठेवलेलं तांदूळ आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊ. मिक्स करून घेऊया. 4 ते 5 मिनटं आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती. थोडं पाणी असं सुकसतं. पुन्हा एकदा आपण पुलाव मिक्स करून घेऊया. पुलाव आपण चांगला मिक्स करून घेतला. वरून आपण याच्यावरती साजूक तूप घालणार आहोत. तर इथं मी 2 चमचे तूप वापरते. तर झाकण ठेवून आपल्याला 10 मिनटं याला मिडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनटं झालेले येताना आपण गॅस बंद केला आहे. तर बघूया, इथं आपला पुलाव तयार आहे. छान असा शिजला आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.